नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 21 जून. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, क्रांतिकारक, आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं 21 जून 1940 रोजी नागपुरात निधन झालं. हेडगेवार हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते होते. हिंदू समाजात एकता आणि सांस्कृतिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1889 रोजी नागपूर इथे झाला. हेडगेवार यांच्यामध्ये बालपणापासूनच क्रांतिकारी प्रवृत्ती होती. त्यांनी नेहमीच इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला. त्यांचं प्राथमिक शिक्षण नागपुरातून झालं, पण पुढील शिक्षणासाठी ते कोलकाता येथे गेले. 1910 मध्ये ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य झाले आणि त्यानंतर अनेक मोठ्या क्रांतिकारी घटनांना त्यांनी आकार दिला. कोलकात्याहून परतल्यावर कालांतराने 1920 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांनी काँग्रेसमध्ये कार्य सुरू केलं. काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतला. पुढे डॉक्टर हेडगेवार यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध अनेक स्वातंत्र्य लढ्यांमध्ये भाग घेतला. 1921 मध्ये असहकार आंदोलनात त्यांना तुरुंगात जावं लागलं. 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉक्टर हेडगेवार यांनी सुरू केलेलं हिंदू संघटनाचं कार्य गेली 100 वर्ष अव्याहतपणे करत आहे. 21 जून 1949 रोजी नथुराम गोडसेंना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस इथं झालेल्या प्रार्थना सभेत गोडसे यांनी बॅरिस्टर गांधींची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर गोडसेंविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर 2 मे 1949 रोजी गांधी हत्येप्रकरणी सुनावणी सुरू झाली. 10 फेब्रुवारी 1949 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यातील विशेष न्यायालयात गांधी हत्या प्रकरणी सुनावणी झाली, ज्यात गोडसेंना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र या निर्णयाला पंजाब उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर 21 जून 1949 रोजी न्यायालयानं आपला निर्णय कायम ठेवत नथुराम गोडसेंना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर 15 नोव्हेंबर 1949 रोजी नथुराम गोडसेंना अंबाला सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. स्वतंत्र भारतातील ही पहिली फाशी होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 2015 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आणि शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यास प्रोत्साहन देणे हा आहे. योगाचं महत्त्व पाहून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रस्ताव मांडला. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात यावा, जेणेकरून जगभरातील लोक योगाशी जोडले जातील आणि स्वतःला निरोगी ठेवू शकतील, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली. 195 पैकी 175 देशांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली. त्यानंतरच 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाईल अशी घोषणा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा ठराव मंजूर केला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं इतक्या लवकर पारित केलेला हा पहिलाच ठराव होता. 21 जून 2015 रोजी प्रथमच योग दिवस साजरा करण्यात आला. 21 जून हा योग दिवस म्हणून निवडला गेला कारण हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांत असंही म्हणतात. हा दिवस योगाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आणि लाभदायक मानला जातो. 21 जून 1991 रोजी PV नरसिंह यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते भारताचे 9वे पंतप्रधान होते. 1991 ते 1996 या काळात त्यांनी या पदावर काम केले. त्यांच्या कार्यकाळात भारताने अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि राजकीय बदल पाहिले. परवाना राज संपवून भारतीय अर्थव्यवस्थेत उदारीकरण आणण्याचं श्रेय PV नरसिंह यांना जातं. 1991च्या सार्वत्रिक निवडणुका 2 टप्प्यात झाल्या होत्या.
राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी पहिल्या टप्प्यातील मतदान झालं आणि त्यांच्या हत्येनंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. काँग्रेस पक्षाची कामगिरी पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगली असल्याचं मानलं जातं, कारण पक्षाला सहानुभूतीची मतं मिळाली होती. मात्र असं असतानाही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही. 232 जागांसह काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. PV नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. नेहरू गांधी घराण्यातील नसतानाही आपला कार्यकाळ पूर्ण करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. 21 जून 1948 रोजी सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल बनले. हे सर्वोच्च पद भूषवणारे ते पहिले भारतीय होते. यापूर्वी हे पद फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांकडेच होतं. सी राजगोपालाचारी यांनी 26 जानेवारी 1950 पर्यंत हे पद भूषवलं, कारण त्यानंतर भारत प्रजासत्ताक झाला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यानंतर गव्हर्नर जनरल पद संपुष्टात आलं. अशा प्रकारे हे पद भूषवणारे राजगोपालाचारी हे पहिले आणि शेवटचे भारतीय होते. सी राजगोपालाचारी यांना सी राजाजी असंही म्हणतात. गव्हर्नर जनरल पद सोडल्यानंतर राजाजींनी सक्रिय राजकारणात भाग घेतला. त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, जो उदारमतवादी पक्ष होता. सी राजगोपालाचारी यांनी मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रीमियर, पश्चिम बंगालचे राज्यपाल, भारतीय संघराज्याचे गृहमंत्री आणि मद्रास राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. सी राजगोपालाचारी हे प्रसिद्ध लेखक आणि अनुवादक देखील होते. त्यांनी रामायणाचा तमिळ अनुवाद लिहिला असं म्हटले जाते, जे नंतर चक्रवर्ती थिरुमगन म्हणून प्रकाशित झालं. या पुस्तकाला 1958 साली तमिळ भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.